हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आरी बाय मयुरी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत लोटस फॅब्रिक पेंटिंग. त्यासाठी मी आधीच ट्रेसिंग करून ठेवलेली आहे. ही प्रिंट आहे त्या पेंटिंगची. हे 4 बेसिक ब्रशेस वापरतात फॅब्रिक पेंटिंगसाठी. त्याचे नंबर आहेत 0, 4, 6 राऊंड ब्रश अँड 4 नंबर फ्लॅट ब्रश. कलरमध्ये मी व्हाईट आणि रेड कलर वापरलेला आहे. व्हाईट कलरचा नंबर आहे 27 आणि रेड कलरचा नंबर आहे 04. आधी आपण लोटस कलर करणार आहोत. त्यासाठी मी पिंक कलर बनवणार आहे. रेड आणि व्हाईट कलर मिक्स करून मी पिंक कलर बनवत आहे. दोन्ही कलर प्रॉपर मिक्स झाले पाहिजे. शेडिंग नेहमी 2 किंवा 3 कलरमध्ये करायचे आहे. 2 कलरमध्ये केली तर डार्क आणि लाईट, 3 कलरमध्ये केली तर डार्क, मीडियम आणि लाईट. फॅब्रिक पेंटिंग शेडिंग करताना एक लक्षात ठेवायचं आहे की पेंट करताना कलर सुकला नाही पाहिजे, नाहीतर शेडिंग होत नाही. पेंटिंग करताना समजत नाही की कोणत्या पेटल्सपासून सुरुवात करायची, तर जे मोठे आहेत त्याच्यापासून सुरुवात करा, म्हणजे इझी जाईल. पेंटिंग करताना नेहमी लाईनीशीरच जा. म्हणजे पहिला फ्लावर घेतला असेल करायला तर पहिला फ्लावर पूर्ण करा, नंतर लीफ पूर्ण करा. असं केलं तर पेंटिंग करायला खूप इझी जाणार. तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओ बघायला आवडतील ते नक्की कमेंट करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी या व्हिडिओचे 3 किंवा 4 पार्ट बनवणार आहे, ते पण नक्की जाऊन बघा. मी पेंटिंग करताना डार्क पिंक कलर वापरलेला आहे आणि व्हाईट कलर वापरलेला आहे. त्या दोघांचे मिक्सिंग करून मी शेडिंग केलेले आहे. फॅब्रिक पेंटिंग करताना कलरमध्ये पाणी वापरायचं नाही, नाहीतर तो कलर फॅब्रिकवर स्प्रेड होतो. तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग 0पासून शिकायचे असेल तर नक्की कमेंट करा. मी तुमच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करेन. पूर्ण शेडिंग करून झाल्यावर डार्क कलरने आउटलाईन करायचे आहे. ती आउटलाईन 0 नंबरच्या राऊंड ब्रशने करायचे आहे. आउटलाईन करताना नेहमी पातळ लाईन आली पाहिजे, म्हणजे ते हलक्या हाताने करायचे आहे, म्हणजेच पातळ लाईन प्रॉपर येते. पेंटिंग करताना काही डाऊट येत असतील किंवा अडचणी येत असेल तर नक्की कमेंट करा. मी त्या नक्की सॉल्व्ह करेन. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.